तर आज आपण नवीन चॅप्टर सुरू करायलो, डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. डायव्हर्सिटी म्हणजे विविधता आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव. तर सजीवांमधली जी विविधता आहे ती आपल्याला अभ्यासायची आहे. यामध्ये जो पहिला प्रश्न आहे, हाऊ आर द श्रब्स, म्हणजे जी झुडुपे असतात ती कशी असतात. तर ब्रँचेस ग्रो क्लोज टू द ग्राउंड, म्हणजे यांचे जे फांद्या असतात या जमिनीलगत त्यांची वाढ होते. ब्रँचेस आर नॉट व्हेरी थिक ऑर स्ट्रॉंग, आणि ज्या फांद्या असतात त्या थिक म्हणजे जाड पण नसतात आणि जास्त स्ट्रॉंग म्हणजे मजबूत पण नसतात. दुसरा प्रश्न आहे, राईट एक्झाम्पल्स ऑफ श्रब्स. श्रबचे उदाहरण लिहायचे तुम्हाला. त्यामध्ये होली बेसिल अर्थातच आपली जी पवित्र तुळस आहे, रोज गुलाबाचं फूल माहिती आहे तुम्हाला, आणि करवंदा म्हणजेच करवंदीचं झाड. तर हे सगळी झुडपांची अर्थातच श्रबची उदाहरणं आहेत. पुढचा प्रश्न आहे, हाऊ आर द ट्रीज, वृक्ष कसे असतात. तर पहिला पॉईंट दिला तुम्हाला, ग्रो टॉल, म्हणजे त्यांची जी वाढ आहे ती उंच होत असते. स्ट्रॉंग ट्रंक अँड ब्रांचेस, आणि त्यांचं जे खोड आहे है ना, म्हणजे जमिनीलगतचा जो भाग असतो तो जाड असतो, मजबूत असतो, आणि त्याला भरपूर अशा ब्रँचेस फांद्या असतात, त्यासुद्धा मजबूत असतात. मग एक्झाम्पल ऑफ ट्रीज हा चौथा प्रश्न आहे, राईट एक्झाम्पल ऑफ ट्रीज. त्यामध्ये पहिला आहे नीम, हे माहिती आहे तुम्हाला, लिंबाचं झाड, आणि टॅमेरिंड म्हणजे चिंच. तर हे जे झाडं आहेत त्यांना आपण ट्रीज म्हणू. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, राईट फीचर्स ऑफ अल्गी. अल्गीची वैशिष्ट्ये तुम्हाला लिहायची आहे. पहिला आहे, ग्रो ऑन वेट फ्लोअर्स. जिथे पाणी साचलेलं असतं किंवा पावसाच्या वेळेस आपल्याला माहिती आहे बाथरूममध्ये म्हणा किंवा भिंतीवर बुरशी है ना, अल्गी वाढते, तर ती अल्गी आहे. डोंट्स हॅव ब्रँचेस, आणि जी अल्गी आहे त्याला कोणत्याही प्रकारच्या फांद्या नसतात. नो रूट्स, म्हणजे त्यांना मुळे नसतात. नो फ्लावर्स, म्हणजे अल्गीला फुलेसुद्धा नसतात. मग अल्गीची वैशिष्ट्य आहे की ते वेट फ्लोअर्स, म्हणजे ओलसर जागी त्यांची ग्रोथ होते. डोंट हॅव ब्रँचेस, त्यांना फांद्या नाहीत. नो रूट्स म्हणजे मुळं नाहीत, आणि नो फ्लावर्स म्हणजे त्यांना फुले येत नाहीत. सहावा प्रश्न आहे, डिफाईन क्लाइंबर्स. आता आधाराने ज्या वाढतात त्यांना आपण वेली म्हणतो, तर त्यांना आपण क्लाइंबर्स म्हणायचं. वाईन्स दॅट ग्रो अपवर्ड बाय रॅपिंग अराउंड सपोर्ट. मग अशा प्रकारच्या वेली की ज्या आधाराने, म्हणजे एखाद्या लाकडाचा म्हणा, झाडाच्या खोडाचा म्हणा, किंवा एखाद्या भिंतीचा, खांब्याचा आधार घेऊन जे वाढतात, तर त्यांना आपण म्हणायचं क्लाइंबर्स. म्हणजे क्लाइंबर्स हे अशा प्रकारच्या वेली आहेत की ज्यांना वाढीसाठी उंच वाढतात पण कशाचा तरी आधार घेतात. युजेस टेंड्रिल्स टू ग्रिप्स, आणि यांना स्प्रिंगसारखा भाग असतो ज्याला टेंड्रिल्स म्हणतात, आणि त्याच्या साहाय्यानं त्यांना ग्रिपिंग येत असते. सातवा प्रश्न आहे, विच टाईप ऑफ प्लांट स्प्रीड अक्रॉस ग्राउंड. मग आता कोणत्या टाईपचे प्लांट्स आहेत की जे जमिनीवर, ज्यांची उंच न वाढता जमिनीवर पसरतात, तर त्यांना म्हणायचं क्रीपर्स. तर क्रीपर्स यासुद्धा एक प्रकारच्या वेलीच आहे, पण त्या उंच न वाढता, आधार न घेता जमिनीवरच पसरतात. मग राईट एक्झाम्पल्स ऑफ क्रीपर्स हा आठवा प्रश्न आहे. तर वाईन्स अँड ग्रासेस लाईक हरळी. आता इथं थोडं स्पेलिंग चुकलेली आहे, HARALI पाहिजे होतं. तर हरळी माहिती आहे तुम्हाला, गवत, तर ते क्रीपर्समध्ये येईल. व्हॉट इज डायव्हर्सिटी इन प्लांट्स. आता वनस्पतीमध्ये विविधता काय असते. तर तुम्हाला माहीत आहे की बऱ्याच वनस्पतींची जी पानं, फुलं, पानांचा आकार, पानाचं देठ, त्यानंतर खोड, अशा विविध भागामध्ये आणि त्यांच्या रचनेमध्ये फरक असतो. त्यालाच त्यांची काय म्हणायचं, डायव्हर्सिटी म्हणजे विविधता म्हणायचं. सो डिफरन्सेस लाईक लीफ, फ्लावर, स्टीम अँड
ऑदर पार्ट्स. लीफ म्हणजे पान, फ्लावर म्हणजे फूल, स्टीम म्हणजे खोड आणि वनस्पतीचे अन्य भाग यामध्ये जो फरक असतो प्रत्येक वनस्पतीमध्ये तर त्याला म्हणायचं डायव्हर्सिटी. हाऊ फ्रूट्स आर फॉर्म. मग आता या फळांची निर्मिती कशी होते तर लक्षात ठेवा फ्रूट्स आर फॉर्म्ड फ्रॉम फ्लावर. म्हणजे फळांची निर्मिती ही फुलांपासून होत असते कारण फूल जे आहे ना फ्लावर हे फ्लॉवरिंग प्लांट अर्थातच त्याला पुढं तुम्ही शिकणार अँजिओस्पर्म म्हणतात. तर फुले येणाऱ्या वनस्पती ना तर त्यांचं फूल हे सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑर्गन आहे म्हणजे लैंगिक प्रजनन करणारा तो वनस्पतीचा भाग आहे आणि म्हणून फ्लावरपासून फ्रूटची निर्मिती होते हे लक्षात ठेवायचं. विच इज कंटेंट ऑफ फ्रूट्स. मग आता फळामध्ये काय असतं तर तुम्हाला माहिती आहे फळांमध्ये काय असतात बिया असतात. सो फ्रूट कंटेन्स सीड्स ऑफ दॅट प्लांट. म्हणजे ज्या वनस्पतीचं फळ असतं त्याच वनस्पतींच्या बिया त्याच्या फळामध्ये असतात. त्यानंतर आहे राईट एक्झाम्पल ऑफ प्लांट्स हुज फ्रूट हॅव ओन्ली वन सीड. म्हणजे एकच बी असणाऱ्या फळांची नावे लिहा. त्यामध्ये मँगो माहिती आहे तुम्हाला, आंबा, जामून, बोर है ना त्याला बेरसुद्धा म्हणतात. शेवटचा प्रश्न आहे राईट एक्झाम्पल्स ऑफ फ्रूट्स हॅविंग मेनी सीड्स. आता बऱ्याचशा बिया असणारं जे फ्रूट्स आहेत त्यामध्ये ऑरेंजेस हे ना संत्री असेल, लेमन लिंबू असेल, जॅकफ्रूट फणस असेल. तर अशा पद्धतीचं डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम यामधले सुरुवातीचे आपण 13 प्रश्न या ठिकाणी अभ्यासले.